आता इथे सगळे फोटोग्राफर आलो आहे. चिपळूणचं फार प्रसिद्ध परशुराम मंदिर, म्हणजे कोकणातलं सगळ्यात प्रसिद्ध हे मंदिर, फार जुनं श्रद्धास्थान आहे सगळं. हां, पौराणिक असा हा सगळा संपूर्ण परिसर आहे. ₹80 कसं आहे ते किती आहे? अर्धा किलो. हां, 200 ग्रॅम. आपले गोळे असतील ना. कसं आहे कोकम? सुंदर, थंड आणि सुंदर. थंड असल्यामुळे थंड हवेतलं ठिकाण ठीक आहे. जेवढे ये 70 जय श्रीराम. चला आता परशुराम झालं. जय श्रीराम. जय श्रीराम. परशुराम मंदिर येथील गोशाळा आहे. इथे येऊ आणि गोशाळा आहे. गोशाळा गोळशाळा. गिरगाय परशुराम म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार, त्यामुळे इथं गायींचं पालन केलं जातं, गायी सांभाळल्या जातात. हे परशुरामाचं मंदिर आणि श्रीकृष्णाचा अवतार असल्यामुळं, श्रीकृष्णाच्यामुळं हे परशुरामामुळं गोमाता इथं सांभाळल्या जातात. परशुराम मंदिराचा व्यवस्थापक म्हणून खुशी आहेत. जर थोडंसं
परशुरामांची माहिती सांगतो. हां आणि मग प्रसादापर्यंत येऊन आपण थांबूया. ही परशुरामांची तपोभूमी आहे. इथे परशुराम त्यांचं सगळं कार्य संपल्यानंतर म्हणजे तुम्हाला जर पहिली त्यांची हिस्ट्री माहिती असेल तर विष्णूंचा 6वा अवतार म्हणजे परशुराम. अच्छा. जमदग्नी ऋषींचा आश्रम होता आणि तिथे एकदा त्या जंगलामध्ये सहस्रार्जुन नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. तेव्हा तो दमला होता आणि मग त्याला तो आश्रम दिसला. तेव्हा तो तिथे विश्रांतीसाठी गेला. तेव्हा आपल्याकडे अतिथी आल्यावर जसं आपण स्वागत करतो त्याप्रमाणे जमदग्नी ऋषींनी त्याचं स्वागत केलं. त्यांना भोजनाचं आमंत्रण दिलं आणि राजाबरोबर ते सैन्य वगैरे पण होतं. आणि त्या अक्षरशः काही क्षणांच्या अवधीत सगळं पंचपक्वानांचं जेवण तयार झालं. ते राजाला बघून आश्चर्य वाटलं की एवढ्या आश्रमामध्ये एवढंसं कसं शक्य झालं. तर त्यांच्याकडे कामधेनू नावाची गाय होती आणि मग त्याची माहिती त्यांना मिळाली त्या राजाला आणि मग त्याला ती हाव सुटली की ती गाय मला पाहिजे आणि मग तो ती जबरदस्तीने घेऊन गेला. हे परशुराम जेव्हा तपश्चर्या करत होते तेव्हा त्यांना समजलं की असं झालं आहे. तेव्हा ते गेले आणि त्यांनी युद्ध केलं, गाय घेऊन आले परत आणि तेव्हा सहस्रार्जुनाचा वध केला. त्याच्यानंतर सहस्रार्जुनाच्या मुलांनी प्रतिशोध घेण्यासाठी जमदग्नी ऋषींच्या आश्रमावरती हल्ला केला आणि जमदग्नी ऋषींचा वध केला. तेव्हा रेणुका मातेने परशुरामांना पुकारलं आणि मग परशुराम आले. तेव्हा मग त्यांनी सांगितलं की आता माझे पती गेलेत, अशा सगळ्या दुष्ट राजांना तू मार. आणि मग त्या माहूरगडावरती सती गेल्या. अच्छा. माहूरगडावरती जे रेणुकामध्ये स्थान आहे तिथे ते सती गेल्या. आणि मग त्याच्यानंतर परशुरामांनी एक कार्य सुरू केलं आणि जेवढे काही दुष्ट राजा होते क्षत्रिय, त्यावेळेला क्षत्रिय म्हणजे राजा म्हणाले, त्यामुळे क्षत्रियांचा नाश केला असं म्हणतात. पण सगळ्या क्षत्रियांना सरसकट मारलं नाही. जे चांगले होते त्यांना ठेवलं आणि जे वाईट होते त्यांना मारलं. आणि असं 21 वेळा त्यांनी केलं. आणि मग सगळी जिंकलेली जेवढी पृथ्वी होती ती सगळी कश्यप ऋषींना दान केली. तेव्हा कश्यप ऋषी हे सगळ्यात मोठे ऋषी त्यावेळेला होते. आणि त्या ऋषींना दान केल्यानंतर स्वतःला भूमी पाहिजे म्हणून ते ह्या सह्याद्री पर्वतावरती आले आणि त्यांनी इथून बाण मारून समुद्र मागे हटवला. आणि गुजरातपासून कन्याकुमारीपर्यंत जी भूमी निर्माण झाली तिला कोकण भूमी म्हणून म्हणतात. कोकण भूमी म्हणजे कोकण हे नाव कसं पडलं तर रेणुका मातेचं एक नाव कुंकणा असं आहे, त्यामुळे कोकण भूमी असं नाव पडलं. किंवा हिला अपरांत भूमी पण म्हणतात. अपर म्हणजे पश्चिम, हां. आणि पश्चिम दिशेचा अंत जिथे होतो ती भूमी कोकण. मग हे जे मंदिर किंवा इशुपात क्षेत्र म्हणतात, म्हणजे बाण मारून किती वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे? इशुपात. किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे? हे आपलं मंदिर जे आहे हे स्वयंभू स्थान जे आहे ते 750 वर्षांपूर्वी साधारण आपल्या इथे सापडलं आहे. पूर्वी ते जंगल होतं आणि गायी काही चरायला यायच्या. त्या चरत असताना एक गायीची दूध सोडायची येऊन पाना द्यायची. तर ती त्या गुराख्याला जेव्हा समजलं तेव्हा तो तिच्या मागे लागला. ती गाय अदृश्य झाली. ते खालती पेढे गावामध्ये तिथे तिचं ते कामधेनूचं मंदिर आहे. आणि मग त्याला दृष्टांत झाला की इथे परशुरामाचं स्थान आहे. आणि मग तिथपासून ते तिथे पाणी आणि पूजा असं अर्पण करायला लागले. तिथपासून त्यांचं नाव पाणकर पडलं. त्यांचे अजूनसुद्धा वंशज आपल्याकडे मानकरी म्हणून आपण इथे येतात. मग इथे आणि मग पुढे काही पुजारी आले आणि मग त्यांनी पूजा वगैरे सुरू केली. त्यांचं नाव गंधफुले, गंध आणि फुल घालायचं म्हणून गंधफुले म्हणजे गणपुले. गणपुले झाले. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे इथे आले. मूळ गणपुले इथले आहेत बरेचसे. आणि वस्ती तुमची आणि मग पिढी इथं आमची आता जवळ 7वी-8वी टक्के पिढी असेल. आणि 17व्या शतकात ब्रह्मेंद्र स्वामी बीडवरनं इकडे आले. त्यांना दृष्टांत झाला की परशुरामांचं इथे स्थान आहे. आणि मग त्यांनी येऊन ह्या सगळ्या भव्य मंदिराचं निर्माण केलं. ते पेशव्यांचे गुरु होते आणि शाहू महाराज म्हणजे सातारे ते शाहू महाराज त्यांचे पण ते गुरु होते. आणि मग त्यांनी या भव्य मंदिराचं निर्माण केलं आणि तिथपासून मग हे मंदिर नावारूपाला आले. इथं कुठलं मंदिर आहे? इथे परशुरामांचं मंदिर आहे. त्यांच्या पाठीमागे रेणुका माता आशीर्वाद देण्यासाठी म्हणून त्यांचं मंदिर आहे. गंगादेवीचं मंदिर आहे की इथे परशुरामात कायम पाणी राहावं त्यासाठी गंगादेवीचं तलाव आहे. आणि इथलं पाणी कधी आटत नाही. अरे वा. 12माही पाण्याचा तलाव आहे तो. त्याच्यानंतर सिद्धिविनायकाचं मंदिर म्हणजे आपण जेव्हा कुठलंही शुभ कार्य करतो तेव्हा सिद्धिविनायकाची स्थापना करतो त्याप्रमाणे ते देऊळ आधी आहे. आणि मारुतीचं मंदिर आहे. दक्षिणाभिमुख मारुती आहे. ते समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेलं आहे. अच्छा. त्यांनी एकूण 1100 मारुती भारतवर्षात स्थापन केले. पुण्याजवळचे 11 वेगळे, हे वेगळे 1100. त्यातला हा एक. गोशाळा पण आहे ना इकडे? ही गोशाळा म्हणजे